नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण गुलाबजामुनची रेसिपी बनवणार आहे आणि आपण गुलाबजामुन जे बनवणार आहे ते आपण खव्यापासून बनवणार नाही आहेत। आपण ही गुलाबजामुन जी बनवणार आहे ती आपण ब्रेडपासून बनवणार आहे आणि ब्रेडमध्ये फक्त एकाच साहित्याचा वापर करून आपण ही गुलाबजामुन अशी बनवणार आहे। यामध्ये आपण कशाचाही वापर न करताच आपण ही एकदम सिंपल आणि इझी रेसिपी आज गुलाबजामुनची बनवणार आहे। यासाठी आपल्याला ब्रेड लागणार आहेत। ब्रेड मी 6 ब्रेड घेतलेली आहेत आणि ही ब्रेडची जी कडा आहेत त्या अशा कापून घेतलेल्या आहेत। अशा आपण ब्रेडच्या कडा कापून घ्यायचे आहेत आणि ही रेसिपी जी आहे ती खूप सिंपल आणि इझी आहे आणि कोणालाही जमेल अशी रेसिपी आहे। आणि हा गुलाबजामुन जो आहे तो खाण्यासाठी इतका छान लागतो। आपण जो खव्याचा गुलाबजामुन बनवतो त्याच प्रकारे हा गुलाबजामुनची चव लागते आणि आपण त्याच पद्धतीने हा गुलाबजामुन बनवणार आहे, पण यामध्ये आपण जास्त साहित्याचा वापर करणार नाही आहे। आता ब्रेड जो आहे तो मी असा हातानेच बारीक करणार आहे। तो मिक्सरमध्ये जरी आपण बारीक केला तरी चालेल, पण आता आपण हातानेच बारीक होत होतो त्यामुळे आपण हातानेच असा बारीक करून घ्यायचा आहे। आणि हे जे आपण गुलाबजामुन बनवणार आहे यासाठी आपल्याला जास्त भांडे सुद्धा वापरण्याची गरज नाही पडत। आता मी आताच हे थोडं दूध टाकून आपण असं स्मॅश करून त्याचं पीठ जे आहे ते तयार करणार आहे। थोडं आपण असं दूध घातलं आहे आणि आपले जास्त भांडे सुद्धा भरत नाही आहे असं गुलाबजामुन आपल्याला बनवण्यासाठी। असंच मी थोडं करून असं मिक्स करून घेणार आहे आणि त्याचं जे पीठ आहे ते आपण असं तयार करायचं आहे आणि मऊसूत असं आपण हे बनवायचं आहे। पीठ जे तयार करणार आहे आपण हे असं मऊसूत झालं पाहिजे आणि हातावर त्याचा असा गुलाबजामुनचा गोळासुद्धा असा तयार झाला पाहिजे। अशा प्रकारे आपण हे पीठ मळायचं आहे, म्हणजे दूध जे आहे ते प्रमाणशीरच वापरायचं आहे। असं मी हातावर ही स्मॅश करून हे बघू शकता तुम्ही। आपण अशा प्रकारे हे पीठ जे आहे असं तयार केलं आहे आणि थोडा वेळ ते तसंच ठेवलं आहे आणि एकीकडे आपण पाक करून घेणार आहे। अर्धा कप मी यामध्ये साखर घातलेली आहे आणि अर्धाच कप मी यामध्ये पाणी घातलेलं आहे। आपण गुलाबजामुनसाठी जसा एकतारी पाक बनवतो तसा हा एकतारी पाक मी बनवणार आहे। आणि आता यामध्ये आपण वेलची पावडर वेलची टाकलेली आहे। आता ही साखर जी आहे ती आपण अशी फिरवून घ्यायची आहे आणि थोडेसे केसरचं काड्या सुद्धा मी यामध्ये 2 ते 3 काड्या घातलेल्या आहे केसरच्या। आणि अशा प्रकारे हे साखर जी आहे ती अशी आपण चांगली अशी ढवळून अशी मिक्स करून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता तोपर्यंत पाक होईपर्यंत आपण आता हे जे पीठ आहे हे परत मी एकदा मळून घेतले आणि याचे छोटे गोळे करून आपण ही तळण्यासाठी अशी छोटी त्याचे बॉल्स बनवणार आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण हातावरच असे बॉल्स बनवायचे आणि ती झटपट तयार होत आहे आणि खूप मऊसूत असं हे पीठ तयार झालंय। अशी सर्व मी तयार करून घेतली आहे। आता आपला पाक जो आहे तो सुद्धा असा थोडासा तयार झाला आहे। अजून तो होईपर्यंत आपण एकीकडे हे बॉल्स जे आहेत ते तळून घेणार आहेत। कमी गॅसवर आणि एकदम म्हणजे मध्यम आचेवर आपण हे तळून घेणार आहेत। आणि लालसर होईपर्यंत छान अशी आपण हे तळून घ्यायची आहेत। पलटी मारली परत आणि बघू शकता तुम्ही हे किती छान अशी आपली गुलाबजामुन तयार झाली आहे। ती खाली चिकटलेली सुद्धा नाही आहेत आणि आपण यामध्ये कशाचाही वापर न करता आपली ही गुलाबजामुन आहे ही फुगलेली सुद्धा आहे, टम्म सुद्धा फुगलेली आहेत। आपल्याकडे ब्रेड उरतातच आणि उरल्यानंतर त्याचं काय करावं हे कळत नाही आणि तुम्ही जर असे गुलाबजामुन जर बनवले तर सर्वजण आवडीने खातील। अशा प्रकारे गुलाबजामुन तुम्ही बनवायची आहेत। आता आपला पाक जो आहे तो आपला असा तयार झालाय। असा हा आपला एकतारी असा पाक तयार झालाय आणि आपला
आता आपण यामध्ये थोडंसं लिंबूचा रससुद्धा पिळला तर चालतो आणि मी यामध्ये लिंबूचा रस पिळलेला आहे. थोडासा 1 थेंबभर आपण 1 ते 2 थेंब आपण लिंबूचा रस टाकायचा आहे, जेणेकरून त्याची साखर पुन्हा तयार होत नाही, म्हणून आपण यामध्ये लिंबूचा रससुद्धा थोडासा 1 ते 2 थेंब टाकायचा आहे. आणि आता आपले गुलाबजामू आपण यामध्ये टाकून घेतले. गरम असतानाच मी यामध्ये गुलाबजामू टाकून घेतलेली आहेत. आणि तुम्हाला मी एक गुलाबजामू दाखवते की आपला हा जो गुलाबजामू आहे तो कसा तयार झालेला आहे आणि मधूनसुद्धा तो कसा झाला आहे. आपण गरम असतानाच गरम पाकामध्येच आपण लगेच ही गुलाबजामू टाकलेली आहेत. छान असा मधूनसुद्धा आपला गुलाबजामू असा छान झालेला आहे, शिजलेला आहे आणि पाकामध्ये सुद्धा ते भिजलेले आहेत. अशा प्रकारे मी गुलाबजामूची रेसिपी तयार केली आहे. ब्रेडच्या गुलाबजामूची रेसिपी आपण तयार केली आहे. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद.